स्तुती असो. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आजचा सप्टेंबर महिन्यातील हा तिसरा रविवार. या ऑनलाईन भक्तीच्या द्वारे आपण त्याच्या चरणाजवळ एकत्र आलेलो आहोत, किंबहुना आम्हाला संधी मिळालेली आहे. म्हणून प्रभूला मान, सन्मान, गौरव, महिमा, उपकार, स्तुती सदा सर्व काळ असो. आणि यावेळेस छोटीशी मी प्रार्थना करीत आहे, तदनंतर एक छोटंसं गीत गाणार आहे. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ येशू, तुला धन्यवाद आणि तुझी आम्ही स्तुती करतो यासाठी की आजचा हा पवित्र दिवस तू आम्हासाठी आशीर्वादित केलेला आहेस आणि पिता परमेश्वर संधी दिलेली आहेस की आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ यावं. आमच्या अंतःकरणातून निघणाऱ्या स्तुती स्तवनाच्या द्वारे तुला गौरवावं. आमच्या आत्मिक वाढीसाठी तुझं पवित्र वचन ऐकावं. म्हणून प्रभुदेव बापा, आम्ही सर्वजण अगदी प्रभुदेव बापा भक्तिभावाने तुझ्या पवित्र चरणाजवळ आलेलो आहोत. आमचा स्वीकार कर. जमलेल्या प्रत्येक भक्तगणावर तू आपला विपुल असा आशीर्वाद पाठव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या पवित्र नावात प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. भक्ती भावे देवा तुझ्या पायी आलो. भक्ती भावे देवा तुझ्या पायी आलो. तुझे नाम गाता गाणी दंग झालो. तुझे नाम गाता गाणी दंग झालो. भक्ती भावे देवा तुझ्या पायी आलो. भक्ती भावे देवा तुझ्या पायी आलो. तुझे नाम गाता गाणी दंग झालो. तुझे नाम गाता गाणी दंग झालो. तुझे नाम गाता गाणी दंग झालो. विसरून गेलो संसाराच्या चिंता. विसरून गेलो संसाराच्या चिंता. एक रूप होता तुझ्याशी अनंता. एक रूप होता तुझ्याशी अनंता. आध्यात्मिक वस्त्रे वाटे आजल्यालो. आध्यात्मिक वस्त्रे वाटे आजल्यालो. तुझे नाम गाता गाणी दंग झालो. तुझे नाम गाता गाणी दंग झालो. तुझे नाम गाता गाणी दंग झालो. शब्द नाचताती ताल सुरा संगे. शब्द नाचताती ताल सुरा संगे. शब्द नाचताती शब्द नाचताती ताल सुरा संगे. काय सांगू देवा किती जीव रंगे. काय सांगू ख्रिस्ता किती जीव रंगे. भक्ती रसा माझी वाटे आज नालो. भक्ती रसा माझी वाटे आज नालो. तुझे नाम गाता गाणी दंग झालो. तुझे नाम गाता गाणी दंग झालो. तुझे नाम गाता गाणी दंग झालो. काय वर्णू गोडी सांगता न येती. काय वर्णू
आणि दंग झालो. या गीताची रचना रमण रणदिवे यांनी केलेली आहे. देवाची स्तुती असो. प्रियानो, आजच्या मननाकरता जो शास्त्रपाठ निवडलेला आहे, जुन्या करारामधून नेहम्या याचा 8वा अध्याय आणि 1 ते 8 ही वचने आपण या ठिकाणी वाचणार आहोत. नेहम्या 8वा अध्याय 1 ते 8 ही पवित्र वचने. याचा मथळा आहे, एज्रा लोकांना नियमशास्त्र वाचून दाखवतो. एज्रा लोकांना नियमशास्त्र वाचून दाखवतो. आजचा जो शास्त्रपाठ आहे आणि जो विषय त्यावरती निवडलेला आहे ते म्हणजे भरधाव वाचन. वेगाने भरधाव वाचन. आणि त्या आधारित या ठिकाणी नेहम्याचं पुस्तक आपण 8वा अध्याय 1 ते 8 वचने यावेळेस आपण वाचूया. 7वा महिना आला तेव्हा सर्व इस्रायल आपल्या नगरात होते. मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशी जवळच्या चौकात एकत्र जमले व एज्रा शास्त्री यास म्हणाले, परमेश्वराने इस्रायल लोकास विहित केलेला नियमशास्त्राचा मोशे कृत ग्रंथ घेऊन या. तेव्हा मंडळीतील स्त्री पुरुषापुढे व ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वापुढे एज्रा याजकाने तो धर्मग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटपासून 2 प्रहरापर्यंत पाणीवेशी समोरच्या चौकात स्त्री पुरुषापुढे व ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्या पुढे वाचिली. आणि सर्व लोकांनी नियमशास्त्रांचा ग्रंथ कान देऊन ऐकला. लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पिठावर एज्रा शास्त्री उभा राहिला व त्याच्याजवळ उजवीकडे मथित्य, शेमा, अनाया, उरिया, हिल्किया व मोसेया हे उभे राहिले व त्याच्या डावीकडे पदाया, मिशायल, मलखिया, हशूम, हश्वदाना, जखरिया, मशुल्लाम हे उभे राहिले. एज्राने उभे राहून तो ग्रंथ उघडिला तेव्हा एज्रा सर्वांस दिसला, कारण तो सर्वाहून उंच ठिकाणी उभा होता. त्याने तो ग्रंथ उघडिला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एज्राने देवादिदेव परमेश्वर याचा धन्यवाद केला व सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन आमेन असे म्हटले आणि आपली डोकी लवून व आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला. येशुआ, बानी, शेरेब्या, याबीन, अकूब, सप्तई, होदिया, मोशेया, कलिता, अझरिया, योजाबाद, हनान व पलाया हे लेव्या सुद्धा नियमशास्त्राचा अर्थ लोकांस समजावून सांगत होते व लोक आपल्या स्थानी उभे होते. त्यांनी तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखविला. वाचले तेवढे लोकांस चांगले समजले. देवबाप वाचलेली ही वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. प्रेमळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी आम्ही पुरस्च स्तुती करतो की आजचा पवित्र दिवस तू आम्हासाठी आशीर्वादित केलेला आहेस. नेहम्या संदेशाच्या द्वारे प्रभू जी वचने आज तू आमच्या समोर ठेवली आहेस आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची कर अशी तुझ्या चरणी मी प्रार्थना करीतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या पवित्र नामात विनंती केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. एज्रा लोकांना नियमशास्त्र वाचून दाखवतो. किंबहुना आजचा जो विषय आहे भरधाव वाचन. भरधाव वाचन या ठिकाणी आपण पाहत आहोत की एज्राने जो लेवी आहे त्याने शास्त्रपाठाचं वाचन अशा पद्धतीनं केलेले आहे की लोकांनी तो ग्रंथ अगदी बारकाईने शब्दन शब्द आपला कान देऊन ऐकला असं 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे.
ख्रिस्तपूर्व 444 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सूर्य उगवताच येज्रा शास्त्री किंवा लेवी याला सर्व लोक म्हणाले, ज्या लोकांमध्ये पुरुष, स्त्रिया, मुलांचा समावेश होता, पानवेशी जवळ जमले. या ठिकाणी पानवेशी जवळ एक वेस आहे. गावामध्ये प्रवेश करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या वेशी बांधलेल्या असतात आणि ही पानवेशी आहे की या ठिकाणी सर्व इस्रायल लोक जमलेले आहेत आणि तो कर्णाचा सण साजरा करण्यासाठी हे लोक या ठिकाणी जमलेले आहेत. आणि या लोकांनी येज्राला सांगितलेलं आहे की मोशेची 5 पुस्तके या ठिकाणी आम्ही पाहतो की ती मोशेची पुस्तकं या ठिकाणी तू आण आणि आमच्या समोर त्याचं पठण कर. नियमशास्त्राचा मोशे ग्रंथ घेऊन या. तेव्हा मंडळीतील स्त्री पुरुषापुढे जास्त ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते. त्या सर्वापुढे येज्रा याजकाने ती धर्मग्रंथ आणला आणि त्याने वाचन केलेलं आहे. कान देऊन या ठिकाणी येज्रा या लेवीने वाचलेलं मोशेची 5 पुस्तकं लोकांनी कान देऊन त्या ठिकाणी ऐकलेले आहेत. कान देऊन परमेश्वराचं वचन आम्ही कान देऊन ऐकावं. पहा, कधी कधी मंडळीमध्ये चर्चेसमध्ये ज्यावेळेस पाळक साहेब मंडळीतील कोणाला तरी शास्त्रपाठ वाचण्यासाठी सांगतात, 2-3 वेळेस कोणता शास्त्रपाठ आहे हे सांगतात. ज्यांना सांगितलेले आहे ती व्यक्ती पुढे येते आणि पुन्हा पाळकांकडे बघून प्रश्न करते, कोणता शास्त्रपाठ पाळक साहेब? अशा प्रकारचं आमचं लक्ष त्याकडे नसते. आमचं कान पाळक साहेब काय सांगत आहे त्याचकडे नसतं. परंतु येज्रा या ठिकाणी मोशेची 5 पुस्तकं वाचत आहे आणि लोक कान देऊन ऐकत आहे. आणि अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी पाहतो की येज्राने 5व्या वचनामध्ये येज्राने उभे राहून तो ग्रंथ उघडिला. तेव्हा येज्रा सर्वांस दिसला, कारण तो सर्वाहून उंच ठिकाणी उभा होता. त्याने तो ग्रंथ उघडिला. तेव्हा सर्व लोक काय झालेले आहेत? उभे राहिलेले आहेत त्याच्या सन्मानात. ज्यावेळेस या ठिकाणी येज्रा याजकाने लेव्याने परमेश्वराचा जो ग्रंथ आहे, मोशेने लिहिलेली 5 पुस्तकं आहे, ज्यावेळेस त्याने तो ग्रंथ उघडला त्यावेळेस सर्व लोक जे जमलेले होते हे परमेश्वराच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी उठून उभे राहिलेले आहेत. काही मंडळामध्ये ही प्रथा आहे, ज्यावेळेस या ठिकाणी ज्या वचनावरती उपदेश केला जाणार आहे, जो शास्त्रपाठ निवडला गेलेला आहे, त्याचं वाचन होत असताना मंडळी मोठ्या आदराने पवित्र मंदिरामध्ये किंवा सभास्थानामध्ये उठून उभे राहते. हा देवाचा सन्मान आहे, कारण हे परमेश्वराकडून आलेलं धर्मशास्त्र, परमेश्वराकडून आलेली पवित्र वचने आहेत आणि उभे राहण्याने आम्ही परमेश्वराचा सन्मान करतो, परमेश्वराला मान आम्ही देतो. आणि अशा प्रकारे हे लोक येज्रा याने ज्यावेळेस तो ग्रंथ उघडला त्यावेळेस सर्व लोक आपल्या जागेवर उभे राहिलेले आहेत. आणि मग येज्राने देवादिदेव परमेश्वर याचा धन्यवाद केल्यावर सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन 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 असं म्हटलेलं आहे. आणि आपली डोके लवून व आपली मुखी भूमीकडे करून परमेश्वरास त्यांनी प्रणाम केलेला आहे. परमेश्वराला धन्यवाद त्यांनी दिलेला आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व लोकांनी हात वर करून आमेन आमेन असे होवो असे होवो असे घडून येवो असं मोठमोठ्याने लोकांनी त्या ठिकाणी
उच्चारलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्तपूर्व 444 मधील ही घटना आहे. 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सूर्य उगवतात. येजरा शास्त्री लेवी याला सर्व लोक म्हणाले, पुरुष स्त्री आणि मुले सर्व लोक त्याला म्हणायला लागले की जे पानवेशी जवळ जमले होते, करण्याचा सण साजरा करण्यासाठी जमलेले लोक होते, त्यावेळेस त्यांनी येजराला सांगितलं की मोशेची पुस्तके घेऊन या आणि आमच्या समोर त्याचं वाचन करा. आणि अशा प्रकारे येजराने त्याचं सलग प्रियानो 6 तास या धर्मग्रंथाचं, या पुस्तकाचं येजराने वाचन केलेलं आहे. 6 तास. मंडळामध्ये आम्हाला भक्तीची वेळ ठरवून दिलेली आहे. 1 तास, 1.5 तास. 1 तास 10 मिनिटे झाली की लोकांचे डोळे हातातील घड्याळाकडे किंवा मंदिरातील भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे जातात. आजची परिस्थिती ही आहे. येजरा सलग 7 तास धर्मग्रंथ वाचत होता आणि लोक एक चित्ताने, एक दिलाने आपलं कान देऊन त्या ठिकाणी ऐकत होती. 6 तास या धर्मग्रंथाचं त्याने वाचन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून या 1 ते 8 या वचनावरती 4 प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्यामध्ये पहिली प्रतिक्रिया ही आहे, काय आहे पहा, की नियमशास्त्राचं ग्रंथ उघडतात. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की नियमशास्त्राचं ग्रंथ उघडताच लोक आदराने उभे राहिलेले आहेत. वचन 5 मध्ये मोठ्या आदराने ते उठून उभे राहिलेले आहेत. ज्यावेळेस येजराने ग्रंथ उघडला, म्हणजेच उभे राहणे म्हणजेच आदर देणे, रिस्पेक्ट करणे किंवा ऑनर ज्याला म्हणतो, रिस्पेक्ट करणे. इबिरकराचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये आदर व भय हे परमेश्वराला संतोषकारक होय असं त्या वचनामध्ये आहे. इब्रिकराचं पत्र 12वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये, की या ठिकाणी आदर, परमेश्वराचा आदर करणे व त्याचं भय बाळगणे हे परमेश्वराला आवडतं. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की या ठिकाणी येजरा ग्रंथ वाचत असताना, ग्रंथ उघडल्याबरोबर सर्व लोक परमेश्वराप्रित्यर्थ आदराने उठून उभे राहिलेले आहेत. इथे आपण या ठिकाणी आमच्या दैनंदिन जीवनामध्ये, जगिक जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना एखादी पुढारी येत असेल, एखादी नेता येत असेल किंवा एखादी आमच्यापेक्षा मोठी वरिष्ठ व्यक्ती येत असेल, तर त्या ठिकाणी बसलेली मंडळी आदराने त्या ठिकाणी उठून उभे राहतात. एखादी बिशोप येत असेल, एखादा पाळक येत असेल, एखादा देवाचा सेवक येत असेल, लोक आदराने उठून त्याचा आदर सन्मान करतात. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे परमेश्वराला संतोषकारक असं आहे. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 6व्या वचनामध्ये, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर असं परमेश्वराचं वचन शलोमोन राजाने या ठिकाणी दिलेलं आहे, की तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आणि अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी पाहतो की एखादी मोठी व्यक्ती किंवा नेता या ठिकाणी येतात, त्यावेळेस लोक उभं राहून त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करतात, त्याचा आदर करतात. ही पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी आपण पाहिलेली आहे की नियमशास्त्राचा ग्रंथ उघडताच लोक आदराने उभे राहिलेले आहेत. प्रियानो, या ठिकाणी परमेश्वराचं वचन वाचलं जात असताना आम्ही देखील आदराने उभं राहावं. दुसरी गोष्ट, सर्व लोकांनी हात उंचावून देवाची स्तुती करत म्हणाले, आमेन, आमेन.
सर्व लोकांनी उभे राहून या ठिकाणी म्हटलेलं आहे आमेन आमेन. मग 6व्या वचनामध्ये मग एजराने देवाधिदेव परमेश्वर याचा धन्यवाद केला व सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन 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 असं म्हटलेलं आहे की जे पवित्र वचन आहेत त्याप्रमाणे घडावं, तसंच घडून यावं यासाठी हे लोक या ठिकाणी हात उंच करून या ठिकाणी आमेन आमेन म्हटलेलं आहे. त्यांनी आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वराला प्रणाम त्या ठिकाणी केलेला आहे आणि आपली डोकी लवून आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास त्यांनी काय केलेलं आहे, प्रणाम केलेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो एखादा राजा दरबारामध्ये येत असताना आम्ही दरबारामध्ये जमलेले लोक ज्यावेळेस तो राजा आपल्या सिंहासनाकडे जातो त्यावेळेस सर्व लोक त्या ठिकाणी उभे राहून खाली मान घालून वाकून त्या ठिकाणी त्याला प्रणाम करतात आणि अशा प्रकारे या ठिकाणी जो देवादिदेव आहे, जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे, याकडे या लोकांनी आपली डोकी लवून त्यांची डोकी त्यांनी खाली वाकवलेली आहेत, लवून व आपली मुखे भूमीकडे करून त्यांनी परमेश्वराला या ठिकाणी प्रणाम केलेला आहे. दुसरी प्रतिक्रिया या ठिकाणी आम्ही पाहतो आणि अशा प्रकारे लहान तो सर्वांनी हात उंचावलेले आहेत, देवाला त्यांनी उंच केलेलं आहे. आणि आम्ही या ठिकाणी आम्ही पाहतो की सर्वांनी हात उंचावले असं या ठिकाणी पवित्र वचनामध्ये सांगितलेलं आहे. सर्व लोकांनी आपले हात वर करून परमेश्वराला उंचावलेलं आहे. प्रियानो, आमचा देवादिदेव यहोवा परमेश्वर, जो सृष्टीचा महान निर्माता परमेश्वर, जो तुमचा आणि माझा निर्माता आहे, या देवाला आम्ही उच्च करावं. आपले हात वर करून परमेश्वराला आम्ही धन्यवाद द्यावा. स्तोत्र 24:7 आणि 9 या 2 वचनामध्ये आपण पाहूया. आहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. आहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. आमेन. येस, प्रतापशाली राजा आत येण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला उंच करावं. या ठिकाणी देवाचं वचन पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. एका गीतामध्ये म्हटलेलं आहे पहा, दोनों हाथ उठाकर हम करे आराधना, दोनों हाथ उठाकर हम करे आराधना, आराधना 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 यीशु के चरणों में हम करें आराधना. दोनों हाथ उठाकर हम उसकी हम महिमा गाते हैं, उसकी हम स्तुति करते हैं. दोनों हाथ उठाकर उसे हम ऊंचा करते हैं. सर्व लोकांनी आपले हात उंचावून या ठिकाणी परमेश्वराचं गौरव केलेला आहे, त्याची महिमा त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून त्या गौरवी राजाला आत येण्यासाठी या ठिकाणी आमच्या हृदयाच्या कमानी आम्ही उंच या ठिकाणी करावं. तिसरी प्रतिक्रिया वचन 7 मध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहतो की सर्व
नियमशास्त्र हे लेव्या सुद्धा नियमशास्त्र अर्थ लोकांस समजावून सांगत होते व लोक आपल्या स्थानी उभे होते. पहा प्रियानो, हे लेवी हे सर्व या ठिकाणी काही नावं जी आलेली आहेत हे लेवी लोक आहेत, ते वाचन करत आहेत आणि या शास्त्रपाठाचा अर्थ लोकांना स्पष्टीकरणासह वाचून दाखवत आहेत. या ठिकाणी वाचले तेवढे सर्व लोकांना समजलेलं आहे. लोकांस समजावून सांगत होते व लोक आपल्या स्थानी उभे राहिलेले होते. किती तास? सुरुवातीला आपण बघितलं 6 तास. 6 तास लोक आपल्या स्थानी उभे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की लोक आपल्या जागेवर उभे होते. तिसरी प्रतिक्रिया, लोक आपल्या जागेवर उभे होते. वचन 7 मध्ये, आणि हे नियमशास्त्राचं स्पष्टीकरण होत असता लोक काळजीपूर्वक ऐकत होते. या ठिकाणी आम्ही पाहतो नियमशास्त्राचं स्पष्टीकरण, या ठिकाणी विश्लेषण या ठिकाणी होत असताना, स्पष्टीकरणासह संदर्भासह या ठिकाणी सांगितलं जात असताना लोक या ठिकाणी आम्ही पाहतो की काळजीपूर्वक ते ऐकत होते. पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला आम्ही म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये लोक धर्मशास्त्र वाचलं जात असताना ते ऐकत होते. आजकाल आम्ही पाहतो की चर्चमध्ये नुसता गोंगाट असतो. लोक आपसामध्ये बोलत असतात, लेकरं किंचाळत असतात, त्याकडे लोकांचं लक्ष नसतं. आणि अशा परिस्थितीमधून तिथे देवाचं वचन प्रसारित केलं जातं, सांगितलं जातं. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाला मान सन्मान त्या ठिकाणी दिला जात नाही. परंतु या ठिकाणी लोक 6 तास उभे राहिलेले आहेत. काळजीपूर्वक ते ऐकत आहेत, आपसात बोलत नाहीयेत. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो, जर आम्ही काळजीपूर्वक ऐकत आहोत, काळजीपूर्वक आम्ही ते ऐकत आहोत, या ठिकाणी आम्ही पाहतो की अशाने देवाचा आदर या ठिकाणी होतो. आणि म्हणून आम्हाला आज चर्चेसमध्ये देखील अशा प्रकारे शास्त्र वाचन होत असताना, त्या वचनावरती उपदेशक बोलत असताना पेन ड्रॉप सायलेन्स त्या ठिकाणी आम्ही ठेवली, शांतता त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. आणि मोठ्या आत्मीयतेने, मोठ्या आदराने परमेश्वराचं वचन आम्ही ऐकलं पाहिजे. तेव्हाच कुठे आम्ही देवाचा आदर त्या ठिकाणी करीत आहोत असं त्या ठिकाणी म्हटलं जाईल. चौथी प्रतिक्रिया वचन 8 मध्ये, की हा ग्रंथ परमेश्वराने त्यांच्यासाठी विहित केला होता. 8वं वचन काय सांगत आहे? त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखविला. वाचले तेवढे लोकांस त्या ठिकाणी चांगले समजलेलं आहे. परमेश्वराने हा ग्रंथ त्यांच्यासाठी विहित केलेला होता. आणि अशा प्रकारे आम्ही यरुशलेमेच्या नव्याने बांधलेल्या तटबंदीमध्ये मोठ्या वाचनाच्या द्वारे त्या ठिकाणी देवाचा आदर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तो दिवस मोठा अद्भुत होता, ज्या दिवशी करण्याचा सण त्या ठिकाणी साजरा केला जात होता, ज्या दिवशी इस्राने या ठिकाणी मोशेने लिहिलेली 5 पुस्तकांचं वाचन त्या ठिकाणी ते केलेलं आहे. तो दिवस मोठा अद्भुत होता. देवाचं वचन अद्यापही आमच्यासाठी स्तुती, उपासना आणि शिक्षण याकरिता हे एक माध्यम आहे. याची आठवण येजराच्या वाचनाने आम्हाला देखील या ठिकाणी घडून येते. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी 4 प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. पहिली प्रतिक्रिया ही आहे वचन 5 मध्ये, की नियमशास्त्राचं ग्रंथ उघडताच लोक आदराने उभे राहिलेले आहेत. परमेश्वराचा आदर आम्ही या ठिकाणी
करावा. परमेश्वराचं वचन वाचलं जात असताना आम्ही उभे राहून या ठिकाणी परमेश्वराचा आदर आम्ही करावा. दुसरी प्रतिक्रिया, सर्व लोकांनी हात उंचावून देवाची स्तुती करत म्हटलेलं आहे. सर्व लोकांनी उभं राहून दोन्ही हात उंचावलेले आहेत आणि आमेन आमेन अशा प्रकारे ते म्हटलेले आहेत. वचन 6 मध्ये या ठिकाणी आपण पाहतो की सर्व लहान थोर सर्वांनी हात उंचावलेले आहेत. सर्व लहान थोर मंडळी त्या ठिकाणी काय झालेली आहे, उभी राहिलेली आहे. या ठिकाणी मला सांगू द्या की आज पवित्र मंदिरामध्ये उभं राहून आळीपाळीचं स्तोत्र किंवा प्रार्थना ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस काही लोक जागेवर बसून राहतात, सांगत असतात माझ्या गुडघ्यामध्ये दुखत आहे, मला शारीरिक त्रास होत आहे अशा प्रकारे. परंतु या ठिकाणी मला सांगू द्या की हे सर्व लोक परमेश्वराच्या आदराप्रित्यर्थ जागेवर उभे राहिलेले आहेत. 1-2 तास नव्हे, 6 तास उभं राहून त्यांनी देवाचं गौरव केलेला आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहिलेली आहे की सर्व लोकांनी हात उंचावून देवाची स्तुती केलेली आहे. तिसरी प्रतिक्रिया, लोक आपल्या जागेवर उभे राहिलेले आहेत 6 तास आणि नियमशास्त्राचं स्पष्टीकरण होत असता लोक काळजीपूर्वक लक्षपूर्वक ते ऐकत होते. काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक जे स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलं जात होतं ते काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक त्या ठिकाणी ऐकलं जात होतं. चौथी प्रतिक्रिया ही आहे की हा ग्रंथ परमेश्वराने त्यांच्यासाठी विहित केलेला होता. याच लोकांसाठी परमेश्वराने त्या ठिकाणी विहित केलेला त्या ठिकाणी होता. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की यरुशलेमेच्या नव्याने बांधलेल्या तटबंदीमध्ये मोठ्याने तो वाचण्यात आला. तो दिवस मोठा अद्भुत होता. आणि प्रेषितांची कृत्य याचा 4था अध्याय आणि 23 ते 37 या वचनामध्ये या ठिकाणी आम्ही पाहतो खवळलेले राष्ट्र म्हणजे रोम. त्या ठिकाणी उल्लेख आहे खवळलेले राष्ट्र म्हणजे रोम. व्यर्थ योजना करणारे लोक इस्रायल लोक. हेरोद हा स्थानिक राजा आहे. रोमी सरकारने त्याला लहान प्रांतावर नेमले होतं. पंत पिलात सुभेदार राजा म्हणून उल्लेख आम्ही वचन 26 मध्ये पाहतो. राजे व अधिकारी यांनी देवाच्या अभिषिक्ता विरुद्ध काम केलं. राजे आणि अधिकारी यांनी देवाच्या अभिषिक्ता विरुद्ध, देवाचा अभिषिक्त म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, याच्या विरुद्ध या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. परंतु आम्ही त्या ठिकाणी पाहतो की देवाने त्याला उंच केलेला आहे. स्तोत्र 21 मध्ये परमेश्वराने त्याला उंच केलेला आहे. त्यांना वाटले आपल्या निर्णयाने शक्तीने त्याला आम्ही मारलेलं आहे, परंतु देवाची योजना वेगळी होती. देवाने त्याला उंच केलेलं आहे. आम्ही तिथे पाहतो. बायबल उघडून आपण ख्रिस्ताविषयी अधिक शिकतो. तेव्हा देवाची स्तुती करा, उपासना करा. काय सांगतो या ठिकाणी त्याकडे लक्ष द्या. केवळ शिक्षण नाही तर जीवन जगणे हा शास्त्राभ्यासाचा उद्देश आहे. पहा, केवळ शिक्षण नाही तर जीवन जगणे हा शास्त्राभ्यासाचा या ठिकाणी उद्देश आहे की आम्ही जीवनामध्ये आम्ही जीवन कसं जगावं हे शास्त्राभ्यासाचा उद्देश या ठिकाणी आहे. प्रियानो, येथे आपण पाहिलेलं आहे की परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला उंच केलेलं आहे. रोमी अधिकाऱ्यांना वाटलं, त्या पुरुषांना अधिकाऱ्यांना वाटलं की आम्ही देवाच्या अभिषिक्ताला ठार केलेला आहे, परंतु परमेश्वराने त्याला उंच केलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, भरधाव वाचन या ठिकाणी आपण पाहत असताना काही लोक पवित्र शास्त्र अगदी सुंदर रीतीने पवित्र शास्त्राचं वाचन करतात. काही लोक वाचन भरधाव वेगाने करतात, लोकांना समजून येत नाही. या ठिकाणी यैसरा 6 तास हा धर्मग्रंथ तो वाचत होता आणि लोक त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलं जात होतं. लोक आपले कान देऊन ते ऐकत होते. उभे राहून 6 तास उभे राहून देवाचं ते
गौरव करीत होते. आणि म्हणून प्रियानो, आम्हा या वचनाच्या द्वारे परमेश्वर करो आणि आम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि आम्हालाही अशा प्रकारची सुबुद्धी देवो की परमेश्वराचा आदर, सत्कार, सन्मान आमच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या मंडळीच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या कुटुंबातील जीवनाच्या द्वारे आम्ही सतत आणि सतत करावा. मान, सन्मान, गौरव आणि महिमा केवळ त्या प्रभू येशूला, प्रभूची स्तुती असो. आमेन, आमेन, आमेन. प्रार्थना करूया. प्रेमळ येशू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी आम्ही स्तुती करतो. अशा प्रकारे नेहम्या संदेशाच्या द्वारे 8 अध्याय 1 ते 8 या वचनाच्या द्वारे प्रभू एज्रा याजकाने जो प्रभू देव बापा मोशेचे नियमशास्त्राचा ग्रंथ या ठिकाणी लोकांच्या ग्रहास्तव त्याने वाचलेला आहे. लोक मोठ्या आदराने उभे राहिलेले आहेत. लोक उठून हात उंचावून आमेन आमेन म्हणेत परमेश्वरा तुझा सन्मान त्यांनी केलेला आहे. जे वाचन केलं जात होतं, त्याचं स्पष्टीकरण केलं जात होतं, ते कान देऊन त्या ठिकाणी ऐकत होते. प्रभुदेव बापा, त्यांनी तुझं गौरव केलेला आहे, तुझा आदर केलेला आहे, तुझं भय त्यांनी आपल्या जीवनामध्ये बाळगलेलं आहे. प्रेमळ देव बापा, आम्हालाही अशा प्रकारची सुबुद्धी द्या प्रभू येशू, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ नम्र प्रार्थना करतो. प्रेमळ देव बापा, आम्हीही तुझा आदर करावा, तुझा सन्मान करावा प्रभू देव बापा, आणि तुझी पवित्र वचने आम्ही काळजीपूर्वक ऐकावीत, आत्मसात करावीत, त्याप्रमाणे आम्ही चालावं. म्हणून तू आमचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर. जमलेल्या प्रत्येक भक्तगणावर तू आपला आशीर्वाद पाठव प्रभुदेव बाप्पा. प्रत्येकाच्या घरामध्ये तुझी सुख, शांती, समाधान, आशीर्वाद सदा सर्व काळ असू दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या पवित्र नामात विनंती केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे मी आमचे ऋण सोडून सोडले आहे तसेही तो आमचे ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आणि आता मेनरांचा महान मेनपाळ आमचा प्रिय प्रभू ख्रिस्त याची कृपा, देव बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहभागी पण येथे जमलेल्या प्रत्येक लहान तोरांच्या बरोबर आजपासून सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन, आमेन. शालोम. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. आमेन.